हे डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय आहे? महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन याच्यामध्ये खूप लोकांचा घोळ होतोय. डिलिमिटेशन म्हणजे आपले लोकसभा आणि विधानसभाचे मतदारसंघ जे असतात, त्यांच्या बाउंडरीज फिक्स करायच्या, त्या रिॲडजस्ट करायच्या. जेणेकरून सगळ्या मतदारसंघामध्ये एक समान वोटर असावेत, कुठं कमी कुठं जास्त असू नये. हे कशाच्या आधारावर करतात? हे लोकसंख्येच्या आधारावरती करतात. आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 82 मध्ये डिलिमिटेशनचा उल्लेख आहे लोकसभेसाठी आणि आर्टिकल 172 मध्ये विधानसभासाठी उल्लेख आहे. आता फॉर एक्झाम्पल पुणे जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघ आहेत लोकसभेचे. पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती. तर चारही मतदारसंघामध्ये समसमान वोटर असावेत. कारण आपलं संविधान सांगतं वन पर्सन, वन वोट, वन व्हॅल्यू आणि इक्वल रिप्रेझेंटेशन. असे महाराष्ट्रामध्ये 48 मतदारसंघ आहेत लोकसभेचे आणि विधानसभेचे 288. उत्तर प्रदेशमध्ये 80 मतदारसंघ आहेत, बिहारमध्ये 40 आहेत, तमिळनाडूमध्ये 39 आहेत. म्हणजे याचा अर्थ ज्या राज्यांची लोकसंख्या जास्त, तिथले खासदार जास्त. करेक्ट. आणि 1971 पासून हा आकडा सारखाच आहे. म्हणजे 1971 पासून महाराष्ट्रातले लोकसभेचे खासदार 48च आहेत, यूपीचे 80च आहेत, तमिळनाडूचे 39च आहेत. हे 1976 पासून फ्रीज केलेलं आहे. आणि संविधान तर सांगतं प्रत्येक जनगणनेनंतर तुम्ही डिलिमिटेशन केलं पाहिजे. इतकी वर्ष झालं नाही, आता त्याची पुन्हा मागणी वाढली. 1971 मध्ये भारताची लोकसंख्या होती 55 कोटी, ती आता झाली 140 कोटी. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की ह्या वाढलेल्या लोकसंख्येमध्ये साऊथ इंडियन स्टेटचा वाटा कमी झाला आहे आणि नॉर्थ इंडियन स्टेट म्हणजे यूपी, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड यांचा वाटा वाढलेला आहे. कारण साऊथ इंडियन स्टेटनी त्यांची लोकसंख्या कंट्रोल केली. त्यांचा फर्टिलिटी रेट हा नॅशनल ॲव्हरेजपेक्षा कमी आहे आणि संविधान तर सांगतं इक्वल रिप्रेझेंटेशन, लोकसंख्येच्या आधारावर डिलिमिटेशन झालं पाहिजे. मग या राज्यांना असं वाटतंय की आता जर डिलिमिटेशन झालं तर त्यांच्या जागा ज्या वाढायच्या त्या कमी प्रमाणात वाढतील. केंद्रामध्ये सरकार बनवायचं असेल तर साऊथ इंडियन स्टेटची गरजच लागणार नाही. फक्त यूपी, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांवरती फोकस केलं तरी काम भागेल. म्हणून त्यांचा या डिलिमिटेशनला विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की संविधानातला जो पॉप्युलेशनचा फॉर्म्युला वापरला आहे तो बदला आणि त्याच्यामध्ये टॅक्स कॉन्ट्रिब्युशन, डेव्हलपमेंट बरेच फॅक्टर आहेत ते तुम्ही इन्क्लूड करा. मगच डिलिमिटेशन करा. मग त्याला वेळ लागला तरी चालेल. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र पण येतो. महाराष्ट्राने पण आपली फर्टिलिटी रेट कमी केलं आहे. आपला पॉप्युलेशन कंट्रोल केलेलं आहे. महाराष्ट्रातले नेते याला विरोध करत नाहीत, हा भाग वेगळा.